हे बघ आता ही बाजू बांधली का नाही, आता ही बाजू बांधायची. हे बघ असं घ्यायचं आणि वाईट असं वाकवायचं आणि अशी ही रस्सी घ्यायची आणि जाबून बांधायची जोरात. तुझा मोबाईल कुठे? चल ना आपण गेम खेळू. अगं होता तो मोबाईल, पण मला वाटतंय दीदीनेच लपवला असणार आहे. माझी दीदीला जळती माझ्या. एवढा नशिबाने एक भेटलेला, आता तो बी नाही. मी माझ्या मम्माला सांगते, ती शोधून देईल. ए नाही 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 नको सांगू. अगं माझ्या घरातल्यांना कळेल ना की माझ्याकडे मोबाईल होता म्हणून. नको. टोन्या, कोणता मोबाईल आणि कुठे सापडला आणि काय होतं तिथं? अजून वय लय म्हणजे लय पैसे होतं आणि दागिनं बी होतं. काय झालं? तुम्ही अजून इथेच ड्युटीवर नाही गेला? मी तेच करते. टोण्याची गप्पा मारण्यात कसल्या रे ड्युटी? काय रे टोण्या, कसल्या गप्पा मारत होता? काय नाही, मी असं सांगितलं की तुमच्या खोलीत आहे का नाही दागिने आणि पैसे. माझ्या रूम मध्ये? होय. अरे टोण्या, तुला स्वप्न वगैरे पडलं असेल. नाही नाही मला काय स्वप्न बिप्न नव्हतं पडलं. मी बघितलं होतं तो मोबाईल आणि मी त्या मोबाईलवर गेम बी खेळली होती. हो मम्मा, मी पण बघितलेला तो मोबाईल. अरे टोन्या, तो माझा मोबाईल असेल. ए नाही नाही, तू काय मला कधी मोबाईल देतेस का खेळायला तरी? तो मोबाईल तर चल दाखव कुठे. हा चल चल. या इथंच. टोण्या, काय करतोस तू? कपट का हलवतोस? मला सांग, काय हवं तुला? अहो ह्याच्या मागच ती भंडारे ज्यात सोनं पैसे बिसे. काय? माझ्याच खोलीत खजाना आणि मलाच माहिती नाही? डिंपल, तुला तरी माहिती होतं काय? नाही, इथंच असेल हे नव्हतं माहिती, पण आमची आमची म्हणती वाड्यात असेल भंडार आहेत. टोन्या, एक मिनिट, हात नको लाव. ये इकडे. ते तर खाली आहे. भाऊ अशी कशी रिकामे? अहो ह्यात होतं ते सगळं पैसे, ते सगळं होतं ह्यात. मग कुठे गेलं? ह्या खोलीत तुम्हीच असताना मग बहुतेक तुम्ही हे सगळं तिथनं काढले आणि दुसरीकडे कुठेतरी ठेवले. ठेवले असते मी कुठेतरी, जर का ते मला सापडले असते तर. गोरगरिबांच्या सेवेसाठी वापरले असते मी. टोण्या, तुला ना स्वप्नात दिसले असेल लहान मुलांना असे भास होतात. हाव नाही नाही, अहो मला सपन बिपन काय बी पडलं नव्हतं. अहो त्या दिवशी मायरान मी खेळत होतो म्हणून मी या खोलीत आलो होतो आणि बघितलं तर या भंडारीत पैसे आणि ते सगळं होतं. ए अगं मायरा, अगं तूच सांग की मम्मीला. अगं आपण इथं आलो होतो, आपण खेळत होतो तेव्हा. अगं सांग की. टोन्या, गबस, काय बी बोलू नको. डॉक्टर म्हणतात तसं तुला स्वप्नच पडला असणार आहे. अरे परवा तू झोपेत होता ना, तेव्हा तुला असं वाटत होतं तू झाडाला पाणी घालतोस आणि बघितलं तर कळलं हे झोपेत मुतला होता. आणि दुसऱ्या दिवशी विचारतं, दीदी झाड वाढलं का ग? अगं दिदे, हे काय सांगायची गरज होती? मग तू दिव्या मॅडम चौघच फुकटचा वेळ वाया घालवतोयस बघ. शांत राहा सगळ्यांनी. टोन्या खरं बोलतोय. हे बघ कानातलं. याचा अर्थ इथेच सोनं होतं.
हे कानातलं तर माझंच आहे. मी तर ह्याला अख्ख्या घरात शोधत होते बघा. आणि जेव्हा हरवलं होतं ना तेव्हा माझी मम्मी लय ओरडली होती मला. बरं झालं सापडलं. पण आता जर मम्मीला कळलं ना हे इथं होतं तर माझं काय खरं नाही. दिव्या मॅडम, तुम्ही प्लीज मम्मीला सांगू नका हे कानातलं इथं सापडलं म्हणून. प्लीज. नाही सांगणार. दुसरं कुठे आहे? दुसरं ते बी घरात आहे. मी तुम्हाला उद्या दाखवते. आता मम्मी ओरडेल ना. उद्या दाखवते. ओके. मम्मा मला फोन शोधून दे ना, मला खेळायचंय. टोन्या चल बाहेर. हा धनुष्य चला. चल चल मायरा. डॉक्टर काय झालं आता? अहो गेली ती. तू काय करतेस इथे मग? आप कुछ तो बोल रहे हो शायद. काय? अहो हेच मला थँक्यू म्हणायचं. डिंपल, मला ना तुझी दया येते. तुला सांगावं लागतंय की मला थँक्यू म्हणा. त्याचं कसं आहे ना डॉक्टर, तुम्ही सारखं विसरता ना त्यामुळे मला सारखी आठवण करून द्यावी लागते. त्याशिवाय तुम्हाला माझं महत्व कसं कळणार? अगं तुझं महत्व करून मला काय करायचंय? लग्न. अहो करा की डॉक्टर लग्न माझ्याशी. हे बघा काय कमी आहे माझ्यात, मग का लग्नाला नाही म्हणताय? हे तू मला विचारतेस? तुझ्याशी लग्न करण्याचा माझा काडीचा इंटरेस्ट नाहीये. पुन्हा पुन्हा तेच 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 कॅसेट नको वाजूस. हो डॉक्टर, किती चिडताय. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आपल्याला लग्न करायचं आहे, संसार नाही. यात माझा बी फायदा आहे आणि तुमचा बी. ए, तुझ्याशी लग्न करून माझा काय फायदा होणार आहे? तुम्हाला किती वेळा सांगितलं तुमचे सगळे सिक्रेट माझ्याकडे राहतील आणि मी कोणाला सांगणार बी नाही. आणि तुम्हाला तेवढीच माझी मदत बी होईल. आणि ते पोलिसांना पुन्हा 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 तेच 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 कॅसेट नको वाजवू. मी करतो यावर विचार काहीतरी. निघ तू. अहो तुमची ही कॅसेट आधी बी लावून झाली आहे. मम्मीला बी तेच सांगितलं आणि मला बी तेच. मला पण ही कॅसेट कायमची थांबवायची. मी करतो काहीतरी विचार. निघ तू. नक्की. डिंपल, आती हूँ. पण मम्मी खरं सांगतो काय, आजचं मटणाचं कालवण लयच भारी झालं होतं. होय का नाही काजी? टोन्या, एवढं पचत नाही तर खातो कशाला रे? मंगल, अगं मंगल, ह्याला नाही आज रात्याला अंगणात बाहेर झोपो, नाहीतर वासाने रासाला झोप येऊन द्यायचा नाही. ए आजी, तो माझा आवाज नव्हता, या टेबलाचा आवाज होता. मग वास कुठं आला रे? पप्पा. टोन्या, टोन्या, तुला मोठं बारीक काय कळतं का नाही? का देवानं तोंड दिले म्हणून कुठं बी उचकटायचं? आता मी काय चुकीचं बोललो? काय मोठ्या माणसांचं पोट खराब होत नाही वय? टोन्या, तुझ्याशी बोलायचं म्हणजे ना दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. आव तुम्ही आज चला, मला तुमच्याशी बोलायचंय. हो जा जा, खुलीत कशाला? चांगला पदराड घे की त्याला 24 तास. लग्नाला इतकी वर्ष झाली तरी अजून बाहेर जाऊन गुलुगुलू बोलायचंच आहे यांना. काय बोलायचं असतंय कुणास ठाऊक. माझ्या पुढे बोललं तर काय आबाळ कोसळतंय वे? अति केलं वाया गेलं अशी गत होणार म्हणजे झालं. अहो आत्या काय
रातचं कुठे नादी लागते तिच्या. चल टोन्या तिथं टूर करत बसण्यापेक्षा यांच्यावर ध्यान ठेव. आणि हो कंपाऊंडर वाड्यात आल्यापासून आहे ना मला सगळीकडे ध्यान ठेवायला लागतं या. आजे तू काय बी काळजी करू नकोस बघ. मी सांगतो की तुला ह्या वार्डात काय चाललंय आणि काय नाही. अगं डॉक्टरांनी नकार दिलाय लग्नाला, आता काय बोलणार. आणि सारखं सारखं त्यांच्या मागे लागणं बरं दिसतंय का. वय आपल्या पोरीच्या सुखासाठी तेवढं केलं ना तर काय बिघडत नाही. आणि मी काय तुम्हाला जग आगळं करायला सांगते वय, समजून तर सांगायचं आहे. मंगल तू समजून सांगितलंय ना, मग मी वेगळं काय बोलणार आहे. देवाच्या मनात आहे ना ते होईल. आणि हे बघ तो इशे तू बाजूला काढ बरं. देवाच्या मनात असतं ना तसंच होत असतं. देव पण आधी तुमचं कष्ट बघतं आणि मग फळ देतं. तुम्हाला काय करायचंच नाही, बसा नुसतं डोकं धरून. अगं तसं नाही मंगल, लग्नाच्या गाठी वर बांधलेल्या असतात आणि डिंपलच्या नशिबात जो आहे ना त्याच्याशी होईल की लग्न. तर तुम्हाला काय सपान पडलं वय तिच्या नशिबात डॉक्टर नाही म्हणून. ती काय नाही, आता जी काय करायचंय ना तिच्यासाठी ती मीच करते. आणि डॉक्टरांना विचारायला लागलं ना ती बी मीच विचारते. मंगल मारा लवकर नाश्ता फिनिश कर. त्यानंतर आपण डॉक्टर अंकल कडे जाऊ. तू आणि तुझे डॉक्टर अंकल. शांताराम, शांताराम, दारावर कोण आहे? दिव्या सिंग. हो आहेत मॅडम. पोस्टमन आहे. मिस दिव्या सिंग. याच्यावरती सही करा. थँक्यू. दोन दिवसाचं ट्रेनिंग कल ही निकलना पडेगा. कुठे जायचंय मम्मा? आपल्याला ट्रेनिंग साठी निघावं लागणार आहे आणि उद्याच जायचंय. काय मी नाही येणार. लास्ट टाइम किती बोर झालं होतं मला. तू एकटीच जा, मी राहील डॉक्टर अंकल सोबत. मायरा तू इथे राहणार, माझं तिथे लक्ष लागणार आहे का कामात? नाही ना. तू ड्युटीवर असली तर मी बोलते का तुला घरी राहा म्हणून? मला टोनासोबत खेळायचंय, मला डॉक्टर अंकल सोबत राहायचंय. मायरा प्लीज हट्ट करू नको. आपल्याला फक्त 2 दिवसासाठी जायचंय. मी नाही येणार, जा. मायरा, मायरा हट्ट करू नको. ये इकडे, जा तू खेळ. डॉक्टर बिझी आहात का? अरे तुम्ही या ना, या बसा. तुमच्याकडे एक माझं काम होतं. बोला, मला आवडेल तुमची मदत करायला. ऍक्च्युली उद्या मला अचानक ट्रेनिंगसाठी जावं लागतंय आणि मायरा माझ्यासोबत यायला तयार नाहीये. सो प्लीज तुम्ही तिला कन्व्हिन्स करू शकता का? प्लीज डॉक्टर, मला तिला जोर जबरदस्ती करून कुठेही घेऊन जायचं नाहीये आणि मला खूप भीती वाटते. तिला ती जागा आवडली नाही आणि तिला पुन्हा पॅनिक अटॅक आला तर? हे पहा, तुम्ही घाबरू नका. मी प्रयत्न करतो तुमच्यासाठी. मी एवढं नक्कीच करू शकतो. थँक्यू डॉक्टर, मला विश्वास होता तुम्ही नक्कीच माझी मदत कराल. आणि हा तुम्ही माराला फोर्स नका करू, कन्व्हिन्स करा तिला. हो, तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो तिच्याशी. थँक्यू. चला मी येते. बाय. या तुम्ही, तुम्हाला संध्याकाळी कळवतो मी. या.
थांबा. कुठे? मला मॅडमला भेटायचंय. नाही येत मॅडम, नाही येत आतमध्ये. हो, पण माझी रूपा सापडत नाहीये. सोडा मला. मला मॅडमला भेटू द्या. अहो मॅडम नाही येत आतमध्ये. आल्या आल्या बघा मॅडम. काय चाललंय? मॅडम यांना तुम्हाला भेटायचंय. यांना माझ्या कॅबिन मध्ये घेऊन या. तुम्हाला सांगत होतो ना मॅडम नाही येत. मग थोडा विश्वास ठेवा आमच्यावर. हो पण मला भेटायचं ना त्यांना. ठीक आहे ठीक आहे, चला. बोला. माझी लेक मला सापडत नाहीये. मला आता तिची काळजी वाटायला लागली. देवी सिंग सापडला का तुम्हाला? मला माफ करा पण अजून आमच्या हाती काहीच माहिती लागली नाहीये. आपण देवी सिंगचं स्केच सगळीकडे लावलंय पण कोणीच काय सांगत नाहीये. तुला नक्की खात्री आहे का की ती त्यालाच भेटायला आली होती? हो. ती ज्या डॉक्टरांच्या दवाखान्यात कामाला होती तिथंच हा कंपाऊंडर म्हणून कामाला होता. तिथंच त्यांचं प्रेम जुळलं. मी तिच्या खूप मागं लागलो होतो की एकदा तरी भेटो मला त्याला. पण त्याचा स्वभाव भयंकर चिडखोर होता म्हणून ती मला भेटून देत नव्हती. एक दिवस खूप लांबनं दाखवलं तिनं मला. म्हणजे तुम्ही त्याला प्रॉपर बघितलंच नाहीये म्हणून ते स्केच नीट आलं नाही आणि आपल्याला त्यापर्यंत पोहोचता येत नाही. बरं मला हे सांगा, तुमची मुलगी ज्या दवाखान्यात काम करत होती त्याचा ऍड्रेस तुम्ही सांगू शकता का? हो. शिखरे, हे जे सांगते तो ऍड्रेस लिहून घ्या आणि हा जो देवी सिंग आहे त्याची सगळी माहिती आणि फोटो घेऊन या. येस मॅडम. मला कामात अजिबात केअरलेसपणा नकोय. हवा तर मदतीला कोणाला तरी घेऊन जा पण कामं पटापट झाली पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. मी लवकरच तुमच्या मुलीला शोधेन आणि हा जो कोणी देवी सिंग आहे ना त्याला लवकरच तुमच्या समोर उभं करीन. चला. चव्हाणा आत पाठवा. येस मॅडम. मॅडम. हे काकावर लक्ष ठेवा. हे कुठे जातात, कोणाशी बोलतात, सगळं सांगा मला. ओके मॅडम. मायरा, एकटीच खेळतेस? ये बस इथे. मला सांग मायरा, तुला मी आवडतो? हो खूप. मग मी सांगितलेलं ऐकणार ना तू? हो. तुझी मम्मा ट्रेनिंगला जाणार आहे ना, मग तूही जाणार ना तिच्यासोबत? नाही, मला नाही जायचं तिच्यासोबत. का? मी लास्ट टाइम गेलती ना, मला खूप बोर झालतं. ती तिच्या कामात बिझी असते, ती माझ्याकडे लक्षच नाही देत. म्हणून मी इथेच थांबणार तुमच्या सोबत. पण तुझ्या मम्माला करमणार नाही तिकडे. तिला सतत तुझी काळजी वाटेल. तिला खूप टेन्शन येईल ना ग तिकडे. असं बोर ठिकाणी गेलं तर मला पण टेन्शन येते ना. मला इथे खूप मजा येते. मी इथेच थांबणार. काहीही करून मारायला तयार करायलाच हवं. हिला तयार केलं तर दिव्याचा माझ्यावर विश्वास बसेल आणि एकदा का दिव्याचा विश्वास बसला की ठीक आहे, तुला तिकडे करमणार नाही तर मग मी पण येतो तुझ्यासोबत. चालेल? तुम्ही आला तर 2 दिवसच काय, मी 1 वीक पण राहील. ये आता आपण तिघांनी जायचं, मम्मा आणि तुम्ही आणि मी. ये